शानची शानदार हालत तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. ठीक आहे. पावटा आणि आंबार एकत्र बनवते. पावटा आणि आंबार सुके आंबाड एकत्र बनवले. भाजीत भाजी मेथीची जुनी झालेली आहे. आम्हाला नवीन पाहिजे काहीतरी नवीन घ्या. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्वप्रमाणे राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, होलीचा रंग अजून गेलाय नाही आणि बोडणी गावात हल्दी सुरू झालेल्या आहेत. म्हणजे ॲक्च्युलीमध्ये होलीच्या दिवशी सुद्धा आपण बोडणी गावामध्ये हालत शूट केलेल्या आहेत. तशीच पहिली हालत आपण शूट करायला आहोत, तेच म्हणजे शान कोली भावाची शान. हे बघा, मांडवामध्ये होतो आपण आणि आज आपल्या सोबत असणार आहे जयेश थळी. तर त्याला आज आपण बोडणी गावातली, बोडणी कोलीवाड्यामधली हालत सोला दाखवणार आहोत. कसे आहे? शानमध्ये ना. ओके, तर चला टाइमपास न करता शानच्या हल्दीचा व्लॉग सुरू करूया. त्याला थोड्याच वेळात भेटवतो, पण आता तयारी वगैरे कशी झाली ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, जाऊया. मंडपाच्या बाजूला सर्व जेवणाची तयारी सुरू आहे आणि इथं आजी साहेब बसल्यात बघा. आजी, कसा पोराचं लग्न आहे? नातवाच मस्त आहे. 7 वाजता. हा मस्त. सर्वजण कार्याला हातभार लावण्यासाठी आलेले आहेत. तयारीला सुरुवात झालेली आहे. दुपारच्या जेवणाची तयारी असली ना, म्हणजे हा सकाळच्या नाश्त्याची तयारी सुरू आहे. ओके, नंतर शानची मामी ओके, काय चाललंय सध्या? सध्या भाकरी खाताना सगळे लोक. तुम्ही पण नाश्ता करून घ्या. नाश्ता करूनच घेऊ. आणि कसा आज आपला शानच्या हल्दीची शान कशी असणार आहे? छान, खूपच मस्त. आणि मग आम्ही खूपच नावाप्रमाणे त्याचं नाव पण छान आहे ना, तसे त्याचे लग्नाचे हे पण छानच आहे. ओके ओके, मामी आपल्या समोर आणि सर्व आहे बघा. इथं आता नाश्त्याची व्यवस्था चालू आहे. याच्यात काय चालू आहे ताई? कालवण खुप्याचं कालवण आपल्या आता नाश्त्यासाठी. हो, नाश्त्यासाठी कालवण चालू आहे बघा. नंतर आहे बघा, बघा सर्व गडबड चालू आहे. आणि भाजी कशासाठी? भाजी नाश्त्यासाठी. भाजी पण आहे आणि हे पण आहे. हा, मच्छी पण आहे आणि रस्सा कालवण भाजी पण आहे. हा, काय काय दाखवता मला? काय काय दाखवता मला? पावटा आणि आंबाड बनवली. हा. हे काय? आम्ही त्याच्याला विसावण्याची भाजी होतो, विसावण. या काय बोलतात? हा, पावटा आणि आंबार एकत्र बनवते. पावटा आणि आंबार सुके आंबाड एकत्र बनवले. विसवण्याची भाजी याला बोलतात. आणि याच्यामध्ये काय काय असते त्या रेसिपी बद्दल आपल्याला ही ताई सांगा. शानची मामी मामी आपल्या समोर आहे. मामी नाव तीर्था. काय सांगाल रेसिपी बद्दल, कशी बनवली जाते recipe? म्हणजे सुकं वाल ते भाजायचं, परत उकडायचं आणि त्यात आंबार घालून त्याची भाजी बनवायची. म्हणजे आंबार बनवता तसा बनवायचा, पण त्याच्यात वाल ते भाजून नंतर मग आपली भाजी सारखी बनवायची. असं आहे. खायला चव खूप मस्त आहे. टेस्ट आहे. खूप टेस्ट आहे. आता खाऊन बघतोय मी. खूप टेस्टी असणार आहे. गेल्या वर्षी आपण आमच्या हितेश लग्नात बनवलेली आणि आता पण बनवलेली. म्हणजे आपल्या इकडे परिवारामध्ये असली काय करतो, कारण तुम्ही शक्यतो नाही बघितली म्हणून ती तुम्हाला रेसिपी विचारली. म्हणून ती तुम्हाला खास रेसिपी विचारली. ओके, धन्यवाद. थँक्यू. हे बघा, हे सर्व आहेत. आता इकडे चहा चालू आहे. हो घेतो. आता तुम्ही दिलात तर घेईन. इकडे पण कालवण चालू आहे बघा. इकडे पण आपलाच मंडप आहे का इथं दुसरा मंडप आहे? इकडे कोणचा आहे? जेवणाचा इकडे केले का व्यवस्था? कारण का होली सुरू झाली का गावात आपले भरपूर मांडव सुरू होतात आणि आता तर रांगच लागलेलं आहे पूर्ण आपल्याच एरियामध्ये आहे काय? ओके, बघा सर्व जे नाश्त्यासाठी बनवलेलं आपण बघितलं. आता खाऊन बघूया ना. ओके, चलो. हे बघा, नाश्त्याला ही पोराई सुरुवात केली. काय नाव काय? श्रीवेद मिलंगुले. नंतर सार्थक सायराम कोले. नंतर वेदार्थ परशुराम कोले. मनदीप विदेश्वर नाकवा. हे बघा सर्वजण आहेत नाश्त्याला बसले. इकडे बघा, याही काय बावच नाही घेतलाय, फक्त रस्ता घेतलाय बघा. हे बघा, बेरडा आणि आंबार याचा मिक्स करून एक असा नाश्ता बनवलेला आहे मस्त. आणि सुक्याचा आंबार. आता जयेश टेस्ट करून सांगाल आपल्याला. कर. पहिला टेस्ट करता. पहिल्यांदा खाल्ला असेल ना? पहिल्यांदा म्हणजे असं भाजी आणि आंबाडमध्ये मिक्स. ओके, मस्त मस्त आहे ना.
इकडे बघू शकता तुम्ही कॅमेरामॅन आहेत, दोघं पण कॅमेरामॅन आहेत, पण इथं आता सेटअप करायला बसलेत. मामीस वगैरे तयार होऊन झालेले आहे देवांजवळ पाया पडण्या जाण्यासाठी. शिवांचे मोठे बाबा आहेत आणि नंतर आहे मोठी आत्या, नंतर काका. ओके, काकी काकी आहेत आपल्या समोर. शानची बहीण आल्या बघा त्याच्या लग्न कार्यासाठी. हे बघा मित्रांनो, शानच्या हल्दीला आलोय आणि तो देखील शानमध्ये आलाय बघा. मस्त लुक झाले त्याचा, काय अलगच लुक आपल्याला पाहायला भेटलाय. आणि शान आहे, तुला पहिल्या माझ्याकडून अभिनंदन, शुभेच्छा तुला. आणि सध्या मनामध्ये काय चाललंय? नर्वस आहेस, तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. सध्या मनामध्ये काय चाललंय? काय नाही मनामध्ये, काय नाही, चाललंय व्यवस्थित आहे सर्वजण जमलेत. आता जाऊ रेवसला पाया पडायला वगैरे. मला एक तुला गोष्ट विचारायला नक्कीच आवडेल, का तुझं शान नाव कोणी ठेवला? पप्पांनी ठेवलेलं नाव आहे ते, पहिल्यापासूनच ते ठेवलेलं आहे. असं आहे काय? म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याचं नाव ठेवलेलं आहे बघा, शान. आणि खूप मस्त नाव आहे तुझा भावा. शुभेच्छा तुला माझ्याकडून पुन्हा एकदा. आणि बघा शानचे भाऊ आलेत, मस्त हल्दीचा ठाट आहे त्यांचा. त्याचा बॅक साईड दाखव ना. हां, हे बघा इगल ग्रुपचं नाव काय? इगल ग्रुप आहे का काय? टाइमपास ग्रुप, एकदम मस्त आहे. दादा नाव आपला? नंदकुमार दादा. नंतर अक्षय, घनश्याम दादा आहे. नंतर ओके, हल्दीसाठी आलेत बघा. अजून एक करवली बघा. ओके, शानच्या करवल्यांच्या शानच का अलग असणार आहे? मोठी वहिनी विचारायच्या आधी सांगून झालंय त्यांचं. मोठी वहिनी नाव? ओके, छान दिसतंय हा तुम्ही. नंतर ही करवली आर्या करवली आहे. नंतर खुशी. मस्त तुम्ही पॅटर्न घेतलात या ड्रेसचा. आणि हे करवलं लकी. बाबा शान, लकी, भारी भारी नावं ठेवलेली आहेत. नंतर जय. नंतर ताई वेलकम. नाव काय? कोमल. नाजूक आहे ना? ओके, छान लुक झाला आजचा. तर चला मित्रांनो, बोडणीमध्ये आपण दर्शन घेऊन झालं सर्व देवांचा. आणि आता आपण आलो आहे रेवस गावामध्ये. आणि तिथं आपण सर्व देवांजवळ दर्शन घेऊ. आणि नंतर मग तुम्हाला माहितीच असेल, जर तुम्ही बोडणीवरचे हल्दी बघत असाल तर नंतर डीजेवरती नाचत जाता, म्हणजे हलत घेऊन जाता. तेव्हा आपण बोडणीवरती डीजे लागतात मेन फाटेवरती. नंतर ते डीजेवर सर्व करवले बिरवले येतात, मित्रपरिवार येतात, आणि मग नंतर नाचत गाजत जातं. तर तेच सगळं का तुम्हाला दाखवेन. मस्त शानची शानदार हालत तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. ठीक आहे, जाऊया आता. येतील ते सर्व एक सोबत, मग आपण जाऊ, मग दर्शन घेऊ. शान भावाच्या मामीसा आपल्या समोर आहेत. आणि मामीसांचा हा साड्यांचा ठाट असणार आहे. मामी नाव? मीनाक्षी नाकवा. मीनाक्षी नाकवा मामी आहे आपल्यानंतर. जयश्री नाकवा. जयश्री नाकवा. नंतर
जना नको. जना आई आहे आपल्या समोर. नंतर तीर्था नको. तीर्था नको. तीर्था मामी आपल्या समोर. सुनीता नाको. ओके, सुनीता मामी आपल्या समोर. नंतर हिचं नाव काय? श्रावणी. हाय श्रावणी. ऐक ती बांबगोला खाण्याने व्यस्त आहे. आणि बघा अजून कोण आलाय आपल्या समोर? शानच्या वहिनीस आल्यात बघा. शानच्या वहिनीसांचा एक अलग टाट आहे. बघा हाय करा सर्वांना. नाव काय वहिनी? रुपिता वहिनी. नंतर तेजल. नंतर वैष्णवी नागवा. वहिनीस आहेत सर्व. चलो थँक्यू. हाय. या बघा शानच्या छोट्या करिवल्या आहेत. नाव काय? सानवी. ओके. नंतर क्रिस्टी आपल्या समोर. हाय कर सर्वांना. हाय. आणि 2-2 पंखे घेऊन आहेत त्या ना. ऊन भरपूर आहे ना. चला आता नाचायला येतो ना. चलो नाचायला. आमच्या शानच्या हळदीला जावा जोमात नंदा कोमल. आमच्या भावाच्या हळदीला बहिणी जोमात आणि भावजया खड्या. आम्ही खड्यात जाणार नाही. आम्ही खड्यात जाणार नाही.
हाय करा हाय. ए रडते का? पोरगा आहे ना? पोरगा आहे ना? नाव काय? शिव. ए शिव रडतोस का? त्याला युट्यूब नाही आवडत वाटतं. घाऱ्या चालू आहेत. आया आताच तो तू बोललेलीस का तूच बोल, आम्ही बोलायचो नाही, मग आता कशी काय बोललीस? बघा सर्वजण आहेत घाऱ्या करतात रात्रीसाठी ना. रात्रीसाठी ना. तुला पूजा करायची पोळ्याशी जाऊन उजवा पाय आत टाक. हो शान भावाच्या सर्व करवल्या दिसतात आणि बघा इथून ओळख करून देतो त्यांची तुम्हाला सर्वांची. नाव? वंशिका कोळी. नंतर सोनिया कोळी. रजनी कोळी. शानची बहीण. बहीण. ओके. नंतर कांचन कोली. आणि तुम्ही सर्व करवल्याच आहात ना? माझे मामा ते. मामा. तू भाची? हो मी ओके भाची आहे. नंतर? मी नम्रता कोळी, नवऱ्याची बहीण. नवऱ्याची बहीण. ओके. नंतर? आर्या कोळी. ओके. नंतर? मी करिश्मा कोळी, शानची बहीण. बहीण. ओके. नंतर? नैना अजित नाकवा, मी शानची बहीण. बहीण. ओके. बघ मस्त त्यांचा सुद्धा एकदम मस्त ठाट आहे बघा. हा ठाट करायचा विचार कसा काय आला? असंच आम्हाला खूप एन्जॉय करायचं होतं आणि नवीन काहीतरी लुक क्रिएट करायचा होता म्हणून हा असा वेगळा आगळा वेगळा बघितला आम्ही. ओके. पण खूप सुंदर ठाट आहे बघा त्यांचा. ओके. थँक्यू. हे बघा नवरीकडून करवल्या आल्यात गिफ्ट घेऊन. हे बघा तुम्ही नक्की नवरीच्या मैत्रिणी आहेत का नवऱ्याच्या? नवरीच्या पण दोघांच्या. पण हा सर्वजण आहेत आपल्या शान भावासाठी गिफ्ट घेऊन आले हो ना. ओके. आणि त्याला नाव पण घ्यावाला सांगा. ओके ना. हे बघा आणि इथं पण आहेत मोठा ग्रुप आहे. हे हाय करा. मेन माणूस यो आहे इजी तर गिफ्ट आहे. ए हाय करा. हाय. भाजीत भाजी मेथीची भाजी सानिका माझी प्रीतीची. भाजीत भाजी मेथीची जुनी झालेली आहे, आम्हाला नवीन पाहिजे काहीतरी नवीन. बोर्डनीत खेळत होतो क्रिकेट, सानिकाला बघून पडली माझी विकेट. हे कार्य जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडो ही सगळी